पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या व नेहमी नवनवीन विषयासाठी चर्चेत असलेली चकपिरंजी ग्रामपंचायतीचा घोळ कारभार नव्याने परत समोर आलेला आहे। काम पूर्ण करण्याआधी तब्बल 2 महिन्यांपूर्वी नमुना 19 नोंद ग्रामपंचायत मधील वेगवेगळ्या बांधकामांच्या कामावर पदाधिकाऱ्यांच्या मित्रपरिवारांना दाखवून बोगस मजकूर दाखवत नोंदवहीत खोट्या सह्या करणे या बाबी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आढळल्याने विद्यमान सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांनी कामात कसूर केल्याने कारवाई करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल निरुडवार यांनी ग्रामपंचायतीच्या चकपिरंजी येथे ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत पदाधिकारी शासनाची फसवणूक करीत असल्याची तक्रार केली। नमस्कार, मी प्रफुल्ल सुरेश निरुडवार, सामाजिक युवा कार्यकर्ता चकपिरंजी। तर आमच्या चकपिरंजी ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रकारचं भ्रष्टाचार उघडकीस येऊन राहिलेला आहे। मागे पण मी एक तक्रार दिलेली होती। त्यामध्ये जवळपास तत्कालीन ग्रामसेवक भानाकर मॅडम आणि जे आता सध्या कार्यरत आहेत धनंजय खोब्रागडे आणि आमच्या गावच्या सरपंच मॅडम उषाताई गेडाम यांनी सदर चौकशीमध्ये कसूर केल्याचं संपन्न झालेलं होतं। त्यामध्ये जवळपास 1,06,000 रुपयाची रक्कम अफार झाल्याची विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून पुढील कारवाईकरिता जिल्हा परिषदला पाठवलेलं होतं। सोबतच आताच लगेच या 2-3 दिवसामध्ये परत एक चौकशी अहवाल माझ्याकडे आलेला आहे। त्याच्यामध्ये परत तब्बल 1,27,533 अशी आधीची रक्कम आणि आताची रक्कम मिळून जवळपास 2.25 लाख एवढी रक्कम अफार झालेली आहे। जर जिल्हा परिषद चंद्रपूरकडून जर परत सखोल चौकशी जर आमच्या ग्रामपंचायतीत झाली तर यापेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी अफार झाल्याचं आढळू शकते। ही बाब नाकारता येत नाही आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर माननीय अस्मित गुप्ता यांच्या शासन परिपत्रकानुसार सदर रक्कम ही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून वसूल करून सरपंचावरती फौजदारी गुन्हा दाखल, सोबतच दोन्ही ग्रामसेवकावरती फौजदारी गुन्हा दाखल आणि सोबतच त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी नम्र विनंती आहे। जर असं जर झालं नाही तर मी लवकरच पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करेल आणि त्याच्यानंतर मला जर काही जर बरं वाईट झालं किंवा माझ्या जीवाला काही हानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हा प्रशासन असेल याची नम्र विनंती द्या। धन्यवाद।